Okay. Hello students. Good morning everyone. So, as you know that we have started a lesson that the boy who broke the bank. म्हणजे आपण आपला जो लेसन आहे the boy who broke the bank that we have started. In the introductory part we have seen that lesson is written by Ruskin Bond. आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये पाहिलं की रस्किन बॉन्ड यांनी हा लिहिलेला लेसन आहे किंवा रस्किन बॉन्ड यांच्या लिटरेचरमधून घेतलेला हा एक लेसन आहे. अँड दॅट वी हॅव सीन दॅट द स्वीपर बॉय नथू वॉज इन सर्च ऑफ a new job because he is now he has irritated or grumble with that bank job. म्हणजे तो आता त्या बँक जॉबबद्दल त्याला खूप काही तक्रारी आहेत, नाराज झालेला आहे. त्यामुळे तो कसा आहे आता नवीन कामाच्या शोधात आहे. अँड when he met to the Sitaram and Sitaram is a washerman's son. सीताराम हा धोब्याचा मुलगा आहे आणि जेव्हा तो त्याला भेटतो तेव्हा तो त्याला सर्व काही सांगतो. दॅट टाइम ही इंट्रोड्यूस ऑल दिस थिंग्स लाईक बँक इज नॉट पेइंग मी माय रेग्युलर सॅलरी, नाव इज second month is going to be finished now but still bank has not given me last month's payment also. म्हणजे तो त्याला सांगतो की आता दुसरा महिना भरत आला परंतु मला अजून मागच्या महिन्याचा सुद्धा पगार मिळालेला नाही. as like that so Sitaram said to that Nathu that okay I will search you a new job. When he said to him that I will search for you new job, then he went from there to deliver the cloth. असं ज्यावेळेस तो म्हणतो की ठीक आहे मी तुझ्यासाठी नवीन काम बघेन आणि तो तिथून आपले कपडे डिलिव्हर करण्यासाठी जेव्हा जातो that time he met to one lady that is Mrs. श्रीवास्तवा. मिसेस श्रीवास्तवा नावाच्या एका लेडीला तो जेव्हा भेटतो that time he heard that she wants a sweeper boy for his house. त्यांना त्यांच्या घरासाठी एक स्वीपर बॉय म्हणजे झाडू मारलेला मुलगा हवा आहे. दॅट टाइम ही मीन्स सीताराम सेड टू दॅट श्रीवास्तवा मिसेस श्रीवास्तवा दॅट आय नो वन बॉय हु इज अ स्वीपर बॉय. म्हणजे मला एक मुलगा माहिती आहे की तो झाडूकाम किंवा झाडूवाला मुलगा आहे. He is in search of job now, but now he is working with a job. आता तो कामाच्या शोधात आहे परंतु तो आता सध्या बँकेमध्ये काम करतोय. He wants to leave that job because bank is not paying him salary. मग तो तिला मिसेस श्रीवास्तवांना सांगतो की आत्ता तो कामाच्या शोधात आहे आणि तो जरी त्याला तुम्ही अपॉइंट केलं तरी तो नेक्स्ट मंथपासून तुमच्याकडे कामाला येऊ शकतो कारण आत्ता सध्या तो बँकेमध्ये काम करतो आणि बँकवाल्यांनी अजून त्याला त्याची सॅलरी दिलेली नाही आहे म्हणून तो आता तिथून सोडू शकत नाही. अशा प्रकारे तो सर्व सांगतो. देन मिसेस श्रीवास्तवा सेड टू दॅट सीताराम दॅट टेल हिम टू कम टू सी मी. म्हणजे त्याला सांग की मला येऊन तू भेटून जा. ओके, नाव लेट वी बिगिन. पेज नंबर 49. अँड सीताराम glad that he had been of service to both a customer and his friend. ग्लॅड म्हणजे तो आता समाधानी होता सीताराम. का तर आता त्याने त्याचं काम सुद्धा केलेलं होतं की कपडे पोचवण्याचं प्लस त्याच्या मित्राचं काम बघण्याचं काम सुद्धा केलेलं होतं. त्यामुळे त्याला स्वतःविषयी थोडाफार अभिमान वाटत होता की आणि समाधानी सुद्धा होता की बरं झालं मी माझ्या मित्राला नवीन काम शोधू शकलो, माझं देखील काम झालं आणि माझ्या मित्राचं देखील काम झालं. अशा प्रकारचा एक समाधानी तो झाला होता. hoisted his bag on his shoulder and went his way. hoisted means raised to a higher position. म्हणजे आपण म्हणतो ना गाठोडं उचलण्यासाठी कसं तो त्याने ते गाठोडं खालून उचललं आणि अगदी उंचावर घेऊन डोक्यावरती ठेवलं. अर्थातच ते गाठोडं कपड्याचं होतं, ते जड होतं परंतु त्याने काय केलं उचलून अगदी वरती उंचावर उचललं आणि पुन्हा आपल्या डोक्यावरती ठेवलं आणि तो आपल्या रस्त्याला चालू लागला. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. आता मिसेस श्रीवास्तवांना काही खरेदी करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. नाव सी मीन्स शी इज हॅविंग अ बेबी.
मिसेस श्रीवास्तवा यांच्या घरी एक लहान बाळ होतं आणि ते बाळ जे होतं त्या बाळाला सांभाळायला कोण होतं, एक लेडी होती. त्या बाळ सांभाळणाऱ्या लेडीला आया असं म्हणतात. मग त्या आयाला त्या मिसेस श्रीवास्तवा यांनी सांगितलं की तू बाळाकडे व्यवस्थित लक्ष दे, मी थोडीशी खरेदी करून येते. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि त्यांच्या घरातल्या कुकला म्हणजे स्वयंपाक बनवणाऱ्या कुकला त्यांनी असं सुद्धा वॉर्निंग देऊन गेल्या की मिड डे मील म्हणजे दुपारच्या जेवणासाठी लेट करू नकोस, दुपारचं जेवण पटकन बनवून घे. अशा प्रकारे त्याने त्या मिसेस श्रीवास्तवा यांनी आयाला आणि त्या कुकला इन्स्ट्रक्शन्स दिल्या. आयाला इन्स्ट्रक्शन काय दिली की लुक आफ्टर द बेबी, बाळाकडे व्यवस्थित लक्ष दे. अँड टू द कुक व्हॉट शी इन्स्ट्रक्टेड दॅट डोंट बी लेट फॉर द मिड डे मील म्हणजे दुपारच्या जेवणाला जास्त लेट करू नकोस. देन शी सेट ऑफ म्हणजे तिथून निघून जाणे. मग त्या तिथून निघून गेल्या. फॉर द पिंपलनगर मार्केट प्लेस, कुठे निघून गेल्या, पिंपळनगरच्या मार्केटमध्ये त्या निघून गेल्या. टू मेक हर कस्टमरी टूर टू द क्लोथ शॉप. कस्टमरी मीन्स युज्युअल, हॅबिच्युअल म्हणजे नेहमीच्या त्या क्लोथ शॉपमध्ये. कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप म्हणजे त्यांच्या रेग्युलर कपड्याच्या दुकानामध्ये. म्हणजे त्यांना कशाची खरेदी करायची होती, कपड्यांची खरेदी करायची होती, कपड्यांची देखील खरेदी करायची होती. म्हणून ती कपड्यांची खरेदी करण्यासाठी त्या पहिल्या त्यांच्या कस्टमरी शॉपमध्ये, कस्टमरी म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो की रेग्युलर शॉप, आपण ज्या एकाच दुकानात पहिल्यापासून जातो त्याच त्या रेग्युलर शॉपमध्ये त्या गेल्या. अ लार्ज शेडी टॅमरिंड ट्री grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. म्हणजे आता हीट म्हणजे त्यावेळेस काय होतं, ऊन झालेलं होतं, त्यामुळे गरमी होती आणि मार्केटच्या बरोबर मध्यावरती एक मोठं झाड उगवलेलं होतं की ज्याची सर्वत्र शेड म्हणजे छाया पसरलेली होती, त्या सावली होती. मग त्या सावलीच्या खाली एक आपल्या उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या सावलीखाली त्यांची एक फ्रेंड त्यांना बसलेली दिसली. दॅट नेम ऑफ हर फ्रेंड इज मिसेस भूषण. मग त्या मिसेस भूषण त्यांना झाडाच्या खाली सावलीला बसलेल्या दिसल्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकर्चीफ. फॅनिंग हरसेल्फ म्हणजे हातानं आपण असा हवा घेतो जी, फॅन नसताना आपण कपड्याने किंवा आपल्या एखाद्या कपड्याच्या तुकड्याने, हँकरचीफ किंवा रुमालाने किंवा पुस्तकाने किंवा कागदाने, पुठ्ठ्याने ज्या प्रकारे अशी हवा घेतो त्याला फॅनिंग हरसेल्फ म्हणतात. म्हणजे स्वतः हवा घेणे. मग त्या मिसेस भूषण ज्या होत्या त्या स्वतः हवा देत होत्या. कशाने? एका हँकरचीफ म्हणजे रुमालाने स्वतःला हवा घेत होत्या. शी कंप्लेंट ऑफ द समर. आणि त्यांनी कशाची कंप्लेंट केली? उन्हाळ्याची. की अर्थातच कशी कंप्लेंट केली, किती उन्हाळा आहे, हाऊ मच हीट इज दॅट, आय एम फिलिंग सो हॉट. म्हणजे त्यांनी अशी कंप्लेंट केली, खूप गरम होतंय, मला खूप गरम होतंय, किती गरमी वाढली. अशा प्रकारे त्यांनी समरची म्हणजे उन्हाळ्याची कंप्लेंट केली. विच शी ॲफ्रिम वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिंपलनगर. म्हणजे ॲफ्रिम मीन्स खात्री असणे. म्हणजे त्यांना खात्री होती, ॲफ्रिम मीन्स खात्री असणे. त्यांना अशी खात्री होती की पिंपलनगरच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये आत्ताचा जो काही उन्हाळा आहे तो सर्वात जास्त गरमीचा किंवा जास्त हॉट असणारा हा आत्ताचा उन्हाळा आहे अशी त्यांना खात्री होती. She then showed Mrs. Srivastava a sample of the cloth she was going to buy. मग आता त्या कोणत्या कामासाठी चालल्या होत्या? एक त्यांना कपडा खरेदी करायचा होता आणि त्या कशा प्रकारचा कपडा खरेदी करायचा आहे हा सॅम्पल त्यांनी त्यांच्यासोबत आणला होता. मग तो सॅम्पल म्हणजे कपड्याचा तो तुकडा त्यांनी मिसेस श्रीवास्तवांना दाखवला. ही शोड द पीस ऑफ दॅट क्लोथ दॅट हाऊ लाईक शी वॉन्ट्स टू दॅट क्लोथ. म्हणजे त्यांना कशा प्रकारचा कपडा हवा होता हे त्यांनी तो पीस दाखवला कुणाला? मिसेस श्रीवास्तवा यांना.
and for 5 minutes they discuss its shade, texture and design. आणि त्यानंतर 5 मिनिटासाठी त्यांनी त्या कपड्याचं शेड कशी आहे, टेक्स्चर म्हणजे त्या कपड्याची क्वालिटी कशी आहे, कसा प्रकारचा कपडा आहे किंवा त्याच्यामध्ये डिझाईन कशी असू शकते, अशा प्रकारे ते नॉर्मल जशी चर्चा असते आपल्याला एखादा कपडा बघितल्यानंतर की बाबा ह्याची क्वालिटी कशी आहे, कशी असू शकते वगैरे वगैरे, अशा प्रकारची चर्चा त्यांच्यात झाली. Having exhausted this topic, Mrs. Srivastava said, "Do you know, my dear, that Seth Govindram's bank can't even pay its employees." आता ही जी कपड्याची चर्चा होती ती कपड्याची चर्चा आता त्यांनी थांबवली. कुणी? मिसेस श्रीवास्तवा यांनी. त्यांनी तो टॉपिक थांबवला आणि त्यानंतर त्या काय बोलल्या की डू यू नो माय डिअर, म्हणजे अगं तुला माहिती आहे का की सेठ गोविंदरामची बँक आहे, सेठ गोविंदरामची जी बँक आहे ती बँक त्यांच्या एम्प्लॉई म्हणजे त्यांच्या बँकेत काम करणाऱ्या लोकांना इवन नॉट पेइंग सॅलरी, पगार सुद्धा देत नाही. म्हणजे थोडक्यात आता ती जी त्या मुलाच्या पगाराची चर्चा जी होती ती हळूहळू काय व्हायला लागली होती, सर्वांकडे पसरायला लागली होती. पहिल्यांदा सीतारामने त्या मिसेस श्रीवास्तवांना सांगितलं. आता मिसेस श्रीवास्तवांनी कोणाला सांगितलं? त्यांच्या फ्रेंडला सांगितलं, मिसेस भूषण यांना सांगितलं. Only this morning I heard a complaint from their sweeper. आता आजच सकाळी मी त्यांच्या स्वीपर म्हणजे झाडू मारणाऱ्या त्या मुलाची कंप्लेंट मी आजच सकाळी ऐकली की त्याला पगार मिळत नाही, अशी कंप्लेंट मी आज सकाळीच ऐकली आहे. Who hasn't received his wages for over a month? म्हणजे त्याचं जर का त्याला पगार मिळत नसेल तर त्याचा महिन्याचा खर्च कसा भागत असेल. वेजेस म्हणजे महिन्याचा जो काही खर्च असेल किंवा महिन्याचा जे काही सामान लागणाऱ्या वस्तू असतील त्या महिन्याच्या लागणाऱ्या वस्तू, त्याच्या गरजा ह्या कशा भागवत असेल. देन शॉकिंग म्हणजे आपण म्हणतो ना थोडक्यात बाबा किती भयानक आहे हे, अर्थातच किती ऐकायला नवल वाटतंय, अशा प्रकारे त्या दोघींच्या चर्चा झाली. रिमार्क मिसेस भूषण. मग अशा मिसेस भूषण काय बोलल्या की हां खरंच शॉकिंग आहे ही न्यूज. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी अ बॅड वे. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. म्हणजे त्या काय बोलल्या, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. म्हणजे ते जर का एका स्वीपरला म्हणजे झाडू मारणाऱ्याला जर पे करत नसतील तर हे वाईट आहे. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. म्हणजे जर का ते बँकवाल्यांना पण कचरा झाडून काढणाऱ्याला जर पगार देत नसतील तर कशावरून दुसऱ्यांना देत असतील, अशा प्रकारे त्यांच्यात चर्चा झाली. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तवा ॲट द टॅमरिन ट्री. मग त्यानंतर टॅमरिन ट्री जे होतं तिथून त्या दोघीसुद्धा निघून गेल्या. अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. आता त्या कोणाला शोधू लागल्या? त्यांच्या पतीला त्या शोधू लागल्या. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. आता त्यांचे पती कुठे बसलेले त्यांना दिसले? कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप म्हणजे एका फोटो काढणाऱ्या दुकानाच्या बाहेर त्यांना त्यांचे पती बसलेले दिसले. टॉकिंग विथ द ओनर. आणि ते कोणाशी बोलत होते? त्या फोटोशॉपवाल्या ओनरशी, फोटोशॉपवाल्या दुकान मालकाशी ते बोलत त्यांना बसलेले दिसले. सो देर यू आर क्राईड मिसेस भूषण. मग मिसेस भूषण काय बोलल्या? अरे तुम्ही इथे आहात तर. मग कुणाचे पती फोटोशॉपवाल्याशी बोलत होते? मिसेस भूषणचे पती बोलत होते. म्हणून ते काय बोलल्या? ओ देर यू आर म्हणजे इथे आहात तर तुम्ही. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू ऑलमोस्ट ॲन आवर. मी जवळजवळ 1 तास झाले तुम्हाला या मार्केटमध्ये शोधतेय. वेअर डिड यू डिसॅपियर. डिसॅपियर म्हणजे गायब होणे. म्हणजे तुम्ही कुठे गायब झाला होता? 1 तास झाले मी तुम्हाला शोधतेय आणि तुम्ही इथे बसलेला आहात तर. डिसॅपियर म्हणजे गायब होणे. नाव वेअर रिप्लायड मिसेस भूषण. आणि ते मिसेस भूषणनी त्यांच्या पतीला विचारले की आता कुठे? Had you remained stationary in one shop, I might have found you. Have you stationary म्हणजे थोडक्यात stable or not moving. म्हणजे have you remained stationary in one shop,
I might have found you, but you go from one shop to another, like a bee in a flower garden. म्हणजे तुम्ही एका दुकानात थांबू शकत नाही का? स्टेशनरी म्हणजे इथं स्टेशनरीचा अर्थ आहे एका जागेवरती निस्तब्धपणे थांबणे, स्तब्ध असणे, म्हणजे हालचाल न करता एका जागेवरतीच थांबणे, असा इथं स्टेशनरीचा अर्थ आहे. मग त्या त्यांच्या पतीला काय बोलतात की तुम्ही एका जागेवर स्तब्धपणे शांतपणे नाही थांबू शकत का? या दुकानातून त्या दुकानात, त्या दुकानातून ह्या दुकानात सतत फिरताय, मला तुम्हाला शोधायला किती वेळ जातोय, असे त्या बोलू लागल्या. आणि शिवाय त्यांनी काय शेवटी वाक्य बोलले की लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन, म्हणजे एका माशीसारखे. बी म्हणजे आपण मधमाशी, बी म्हणजे मधमाशी, तर एका माशी जी फ्लॉवर गार्डनमध्ये म्हणजे फुलांच्या गार्डनमध्ये माशी कशी या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून पुन्हा दुसऱ्या फुलावर, अशा प्रकारे जी माशी या फुलावरून त्या फुलावर फिरत असते, तशा प्रकारे तुम्ही मार्केटमध्ये या दुकानातून त्या दुकानात, त्या दुकानातून तिसऱ्या दुकानात अशा प्रकारे फिरताय, तुम्ही एका जागेवर नाही का थांबू शकत, असे कोण बोलले? मिसेस भूषण त्यांच्या पतीला बोलल्या. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. ग्रम्बलिंग म्हणजे कुरबूर करायला चालू करू नकोस. द हीट इज ट्राईंग इनफ, म्हणजे तू अजून कुरबूर करायला चालू करू नकोस, मला त्रास देऊ नकोस. ग्रम्बलिंग म्हणजे कुरबूर करणे, त्रास देणे. मग तू मला त्रास देऊ नको, आधीच मला ही उष्णता त्रास देते, त्यात अजून तू किरकिर करू नकोस. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पिंपलनगर. मला माहीत नाही आता पिंपलनगरचं काय होणार आहे, म्हणजे ते अर्थातच गरमीने खूप वैतागलेले आहेत, म्हणून ते काय बोलतात की मला माहीत नाही आता पिंपलनगरचं काय होतंय, आधीच ही गरमीनं मला वैतागलंय, तू अजून मला त्रास देऊ नकोस. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरुप्ट. बँकरुप्ट मीन्स विदाउट इनफ मनी टू पे वॉट यू ओन फायनान्शियली रूल. म्हणजे ते काय म्हणतात की आता मला माहीत नाही पिंपलनगरचं काय होणार आहे, की इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरुप्ट, म्हणजे बँकसुद्धा मला वाटते डुबणार आहे, का तर बँकेकडे पुरेसा पैसाच नाही आहे, असं कोण बोलले? व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. आता त्या दोघांना नवरा बायकोच्यातलं कॉन्व्हर्सेशन चाललं होतं, तेवढ्यात कमल किशोर म्हणजे तो फोटोशॉपवाला काय बोलला? व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. मग तो फोटोशॉप बोलला व्हॉट्स दॅट म्हणजे हे काय आहे आता? सिटिंग अप सडनली विच बँक. आणि तो मधूनच त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये आला आणि काय बोलला की कोणती बँक डुबणार आहे, कोणत्या बँकेकडे पैसा नाही, अशा प्रकारे पुन्हा तो त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये आला. वाय द पिंपलनगर बँक, वाय द पिंपलनगर बँक, ऑफकोर्स म्हणजे अर्थातच पिंपलनगर बँक, पण का असं तो विचारतो. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. आता बघा ती बातमी जी आहे पैसे न देण्याची ती जवळजवळ पूर्ण गावात पसरायला लागलेली आहे. आता ते काय बोलतात, त्या जे पती पत्नी आहेत मिसेस भूषण, मिस्टर अँड मिसेस भूषण, ते पुन्हा त्या कमल किशोरला तिथं त्यांची बोलणं होते की मला असं ऐकू आलं, माझ्या असं ऐकण्यात आलं, आय हर्ड म्हणजे माझ्या असं ऐकण्यात आलं की ते त्यांच्या एम्प्लॉईजला पे करत नाहीत. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर मिसेस किशोर, मिस्टर किशोर. मग ते काय बोलतात की मला असं सांगू नका मिस्टर किशोर की तुमचं त्या बँकेत अकाउंट आहे. म्हणजे त्यांचा असा समज व्हायला लागला की आता बँक डुबणार आहे, बँक बंद होणार आहे. म्हणजे तिथं जर का अकाउंट असेल, तिथं जर का पैसे असतील तर ते पटकन आपले काढून घ्यावेत, आणि जर का अकाउंट असेल तर काढून घ्या, आणि नसेल तर काढू देखील नका. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी त्या मिस्टर किशोरला सांगितलं की मला असं सांगू नका आता तुम्ही की तिथं अकाउंट वगैरे आहे तुमचं. नो बट माय नेबर हॅज. तो मिस्टर किशोर काय बोलतो, तो फोटोशॉपवाला मिस्टर किशोर बोलतो की नाही नाही माझं तर अकाउंट नाही आहे, पण माझ्या शेजाऱ्यांचं अकाउंट नक्कीच आहे. ही एक्सक्लेम. एक्सक्लेम म्हणजे उद्गारणे. म्हणजे ते काय उद्गारले मिस्टर किशोर, हां माझं नाही आहे पण माझ्या शेजाऱ्यांचं आहे. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर.
आणि त्यांनी त्यांच्याच दुकानाला जोडून, पार्टिशन म्हणजे त्यांच्या दुकानाला जोडून दुसरा एक बार्बर शॉप होता. बार्बर शॉप म्हणजे न्हाव्याचं दुकान, केस कापणाऱ्याचं दुकान जे होतं ते त्यांच्या फोटोशॉपवाल्याच्या दुकानाला जोडून होतं. मग त्या फोटोशॉपवाल्याने काय केलं, त्या बार्बरला बोलवून घेतलं तिथं. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? मग त्याचं बार्बरचं नाव काय आहे, दीपचंद. मग ते दीपचंदला काय बोलतो तो मिस्टर किशोर की हॅव यू हर्ड द लेटेस्ट, म्हणजे तू आत्ताची नवीन बातमी ऐकलीस का? द पिंपलनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. कोलॅप्स म्हणजे बंद पडणे किंवा नष्ट होणे. म्हणजे ती काय, मिस्टर किशोर काय म्हणतात की तू आत्ताची नवीन बातमी ऐकलीस का की पिंपलनगर बँक जी आहे ती कोलॅप्स होणार आहे, म्हणजे नष्ट होणार आहे किंवा बंद पडणार आहे. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. तुझे जर का तुझे तिथे आहेत ना पैसे, मग ते पैसे पटकन तिथून काढून घे, लवकर, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तिथून तुझे पैसे काढून घे. असं कोण सांगतं, मिस्टर किशोर कोणाला सांगतात, दीपचंदला सांगतात. का तर तुझे पैसे लवकर काढून घे, पिंपलनगर बँक इज गोइंग टू बी कोलॅप्स. पिंपलनगर बँक जी आहे ती आता बंद पडणार आहे, तुझे पैसे तिथून काढून घे. नाव फॉर टुडे वी विल सी टिल हियर ओनली. Remaining part we will see in the next period. So till that time you have to write down the difficult word with the meaning and you have to read the story very carefully. Thank you.